गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः। नमामि सद्गुरुं शान्तम् सच्चिदानंद विग्रहम् पूर्ण ब्रह्म परानंदम् ईशं आनंदवल्लभम् ज्ञानेश्वर महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। आज आपण फक्त प्रश्नांची उत्तरं बघणार आहोत. जशी जशी मला उलगडली तशी सांगण्याचा प्रयत्न करीन. त्यातली अगदी 100% बरोबर असतीलच असंही आपल्याला म्हणता येत नाही, कारण मी तरी कुठल्या तरी पुस्तकाच्या आधारेच ही उत्तरं देत असणार आहे. तर बघूया, जेवढं आपल्याला हे करता येईल, उलगडून सांगता येईल तेवढं आपण सांगण्याचा प्रयत्न करू. आपलं पहिलं प्रकरण झालेलं आहे आणि त्याच्यावरच हा जो पहिला प्रश्न आहे, ही सर्व धर्म शून्य स्थितीने एकच आत्मा अवशिष्ट असतो ते कसे, असा आहे पहिला प्रश्न आलेला आहे तो. आणि त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर ती काय ओवी कुठली बरं बघते, त्याच्यामध्ये सर्व धर्म शून्य अशी स्थिती म्हटलेली आहे. आता ह्या दोघांच्या बद्दल आधी पहिल्यांदा सांगितलेलं आहे, समावेशनाबद्दलच सांगितलेलं आहे. आणि हे समावेशन सांगताना त्यांनी शिव आणि शक्ती या दोघांचं समावेशन अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. आता ह्या ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की श्लोक म्हणजे ओवी 14वी आहे ती आपल्या अमृत अनुभवामधली, आणि त्या 14व्या ओवीमध्ये जया दोघा माझी एखादे विपाये उमजले होय निदे तरी घरवात गिळून नुसदे काहीच ना करीना, अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. आता या ह्याच्यामध्ये या दोघांचं निरतिशय प्रेम आहे वगैरे, या सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. आता यात कोणाला तरी जागेपण आलं, आपण प्रश्नाच्या दृष्टिकोनातून बघू की हा वैश्विक संसार जो आहे तो गिळल्याप्रमाणे नष्ट होऊन जातो, शून्यवत होऊन जातो, नाहीच असं राहतो, काहीच उरत नाही, अशा पद्धतीने त्यांना सांगायचंय. त्यातला एक जरी जागा झाला तरी, आता एक जरी जागा झाला तरी म्हणजे तो एकम एव अद्वितीय आहे, तो पुरुष ज्याला आपण म्हणतो, किंवा परम मंगल शिव. कारण प्रकृती पुरुष वेगळे आणि परम मंगल शिव वेगळा, हे आपण बघितलेलं आहे ह्याच्या आधी. आणि त्यामुळे ह्या पैकी जो एक आहे तो एक जागा झाला म्हणजेच मंगल शिव जागा झाला की ही शक्ती त्याच्यामध्ये मिसळून जाते. आता शक्ती आहे तोपर्यंतच हे ब्रह्मांड आपल्याला दिसतं. एकदा का शक्ती त्याच्यामध्ये मिसळली की मग काहीही शिल्लक राहत नाही. हे जे आहे ते सांगण्यासाठी त्यांनी असं म्हटलेलं आहे. त्याच्यातली जी शेवटची मला वाटतं आपण जोगांचं वापरतोय आणि त्यातलीच ही ओळ आहे जी आता त्यांनी सांगितलेली आहे, सर्व धर्म शून्य स्थितीने एकच आत्मा अवशिष्ट असतो. तर ह्याच्यामध्ये पुरुष आणि स्त्री ही जी कल्पना आहे ती सापेक्ष आहे. हेही आपण ह्याच्यामध्ये पाहिलेलं आहे याच्या आधी की ही सापेक्ष कशी आहे. हे विश्वात्मक मिथून आहे. त्यातलं एक जण जरी वेगळं झालं तर सर्व नष्ट होतं. एक जण वेगळं झालं की नष्ट होतं, कारण ती जी शक्ती आहे ते शिवाशिवाय काम करू शकत नाही आणि शिव तिच्याशिवाय प्रगट होऊ शकत नाही. हे जे तत्व आपण माया ब्रह्मामध्ये लावतो तेच तत्व त्यांनी इथे लावलेलं आहे, म्हणून भाष्यकारा ते वाटप पुसतो. तर त्यामुळे हे जे काही आहे ते त्यातलं एक जण जरी वेगळं पडलं तरी हे सगळं नश्वर होतं. आता शक्ती गेली म्हणजे तो निर्गुण निराकार जो आहे तो निर्गुण निराकार शांत असा राहतो.
म्हणजे तो आपल्याला दिसू शकत नाही, जाणवू शकत नाही, भासू शकत नाही, कारण तो त्याच्या पलीकडे असतो. आता तो नसला तर ती काही कार्य करू शकत नाही. म्हणजे ज्या वेळेला या दोघांचं मिथुन असतं तेव्हाच हे सगळ्या गोष्टी घडतात. म्हणजे ज्या वेळेला नवरा असतो तेव्हाच ती बायको ठरते. ज्या वेळेला मूल असतं तेव्हाच ती आई ठरते. म्हणजे ह्या जशा सगळ्या कल्पना सापेक्ष आहेत, त्याप्रमाणे पुरुष आणि शक्ती म्हणजे पुरुष आणि प्रकृती या दोन्ही गोष्टी सापेक्ष आहे. एक असेल तर दुसरा असतो, एक नसेल तर दुसरा नसतो. ही सापेक्षता त्याच्यामध्ये दाखवलेली आहे. आता पुढचा प्रश्न असा आहे, सर्व धर्मशून्य रीतीने एकच आत्मा अवशिष्ट असतो. म्हणजे काय? आता सर्व धर्म शून्य स्थितीने म्हणजे काय हे बघायला पाहिजे. आणि अवशिष्ट, अवशिष्टचा अर्थ आपल्याला सगळ्यांना माहिती असेल. अवशिष्ट म्हणजे उरलेला. प्रसाद सगळ्यांना दिल्यानंतर उरलेलं अवशिष्ट आपण खावं असं म्हटलं जातं. म्हणजे उरलेलं असं आपण धरूया त्याच्यामध्ये. आता हा जो उरलेला आहे तो कसा आहे? सर्व धर्म शून्य भाव. मंगल शिव आपण ज्या वेळेला बघतो त्याच्यामधनं त्याची शक्ती जागृत होते, त्याच्यामध्ये स्पंदन होतं, त्याच्यात शबलत्व येतं, त्यावेळेला शक्ती सहित शिव निर्माण होतो. बरोबर? ही आपली अमृतानुभवाची कल्पना आहे. किंवा शंकराचार्यांप्रमाणे बघायचं झालं तर परब्रह्मामध्ये स्पंदन झालं, मग माया निर्माण झाली. हे स्पंदन म्हणजे माया म्हणजे मूळ माया असं समर्थांनी आणखीन पुढे जाऊन सांगितलेलं आहे. आता ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये हा मंगल शिव आणि प्रकृती पुरुष असे हे दोन निर्माण झाले. ह्याच्यात ज्या वेळेला ती शक्ती त्याच्यामध्ये विलीन होते आणि तोच एकमेव राहतो, तेव्हा त्याचे सर्व धर्म शून्य होऊन जातात. आता सर्व धर्म, धर्म म्हणजे काय? तर धर्म म्हणजे आपण बघितलं पाण्याचा प्रवाहीपणा, अग्नीचा दाहकपणा, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ते त्याचे त्याचे धर्म आहेत. ते कुठेही गेले तरी धर्म बदलत नाही. म्हणजे ह्या ब्रह्मांडात कुठेही गेलं तरी ते धर्म बदलले जात नाहीत. पण हा ह्या सगळ्या धर्माच्या पलीकडे आहे. कारण प्रवाहीपणा आहे, दाहकता आहे, निर्मितीची क्षमता आहे. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा त्याला सापेक्षता असते. पण हा सापेक्ष नाही. त्यामुळे हा त्याच्या पलीकडचा आहे. ह्याच्यामधनं त्रिगुण निर्माण होतात. पण हा त्रिगुणातीत आहे. ते परब्रह्म जे आहे, मंगल शिव जे आहे, ते या सर्व धर्मांच्या पलीकडे आहे. तो प्रवाही नाही, तो दाहक नाही, तो निर्मिती करत नाही. त्याच्यातून या सगळ्या शक्ती निर्माण होतात आणि त्या शक्ती सगळ्या धर्माप्रमाणे वागतात आणि नो निर्माण करता जो आहे तो वेगळाची. निर्माण करणारा हा पूर्णपणे वेगळा आहे आणि तो त्याच्यात सगळे धर्म असले तरी तो निष्क्रिय असतो. त्यामुळे तो कुठलाही धर्म किंवा कारण त्याला शांत निवांत एकटं राहायला आवडतं. पण ही शक्ती आली म्हणजे शक्ती सहित शिव आला म्हणजेच परममंगलाचंच म्हणणं त्याचं विभाजन झालं. विभाजन म्हणता येत नाही त्याला, त्याच्या आतच त्याचं स्पंदन निर्माण झालं की आपोआपच हे सर्व धर्म त्या शक्ती सहित शिवाला लागू पडतात. पण हा मात्र या पूर्ण शक्ती सहित शिवाच्याही पलीकडचा असल्यामुळे सर्व धर्म शून्य असा आहे. त्यातनं शक्ती निर्माण होतात, त्या धर्माप्रमाणे वागतात, पण निर्माण करता वेगळा असतो. हे आपण लक्षात घ्यायचं आणि तो पूर्णात पूर्ण असतो. हा पूर्णात पूर्ण असतो. आईपासून मूल झालं तरी मुलाला मध्ये त्या आईचे सगळे अवयव वगैरे जे असतात, आईचे सगळे अवयव म्हणजे सगळे डीएनए त्याच्यामध्ये आलेले असतात. पण म्हणून मूल वेगळं आणि आई वेगळी राहते. म्हणून आईच्यातलं काही कमी होत नाही, ते पूर्णात पूर्ण असतं. तसंच हे पूर्णात पूर्ण असं हा दृष्टांतापुरतं घ्यायचं हं. तर त्यामुळे पण तो मात्र कुठल्याही धर्माप्रमाणे नसतो, कारण तो निराकार, निर्गुण, निरपेक्ष, गुणातीत असं आपण त्याचं सगळं वर्णन करतो. मग आता सर्व धर्म शून्य रीतीने एकच आत्मा. आता आत्मा त्यांनी म्हटलेला आहे, ह्या आत्म्यामध्ये सुद्धा अनेक प्रकार आत्म्याचे प्रकार नसतात.
आपल्याला समजावून देण्याकरता आपण आत्म्याला वापरलेली निरनिराळी नाम रूप असतात. त्यामुळे हा जो आत्मा आहे तो अवशिष्ट राहतो, म्हणजे तो शुद्ध स्वरूपात राहतो, तो परम मंगल शिव या स्वरूपात राहतो, तो विश्वोत्तीर्ण स्वरूपात राहतो. आपले सगळे अमृतानुभवातले शब्द वापरते, तो शांत निवांत राहतो. हे जे शिल्लक राहतो ना, जो उरतो, ज्याला आपण म्हणतो की या सगळ्याच्या पलीकडे दशांगुळे उरला, हा जो दशांगुळे उरला तो अवशिष्ट आहे. हा दशांगुळे उरलेला आपण जाणत नाही, अनुभवत नाही, त्याचं काही आपल्याला समजत नाही, जाणवतही नाही. पण तरी तो असतची असे याच भावनेने तिथे असतो, त्याला आपण विश्वोत्तीर्ण म्हणतो. आणि जेव्हा तो शक्तीसहित येतो तेव्हा त्याला आपण विश्वात्मक असं म्हटलं जातं. म्हणून इथे म्हटलेलं आहे, त्यातलं एक जरी नष्ट झालं तरी तो, म्हणजे मग तो पण नष्ट होतो का? तर तो नष्ट होत नाही. शक्ती सहित शिव जो असतो, स्पंदन रूपाने जो असतो, हे आपल्या अमृतानुभवाप्रमाणे, तसंच माया आणि ब्रह्म हे शंकराचार्यांच्या ह्याच्याप्रमाणे जर बघितलं तर माया जी आहे, जी नाहीच आहे, ती परब्रह्मामध्ये विलीन होते आणि विलीन झाल्यानंतर उरतं ते एकम एव अद्वितीय परब्रह्म, म्हणजे ते विश्वोत्तीर्ण अमृतानुभवाच्या भाषेमध्ये. त्यामुळे तो जो आहे त्याला कुठलाही धर्म नाही. कारण धर्म आहे म्हटलं की दुसरा अधर्म त्याच्या जोडीला सापेक्ष येतो. अधर्म म्हणजे प्रवाहीपणा आला तर त्याच्यापेक्षा वेगळा काहीतरी दुसरा एखादा गुण त्याच्यामध्ये असू शकतो. तो गुण असून सुद्धा बहुगुणी तो आहे, पण तरी तो निर्गुणी आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे त्याच्यातच सगळे गुण असतात, तेच तो शक्तीसहित शिवाला देतो आणि ती प्रकृती सर्व निर्माण करते. तो मात्र स्वतः कुठलेही गुण वापरत नाही, तो विश्वोत्तीर्ण असतो. आणि ह्या विश्वोत्तीर्ण पर्यंत जाणं हे खरं म्हणजे अमृताचा अनुभव घेण्याची प्रक्रिया आहे. त्यामुळे मला असं वाटतं सर्व धर्म शून्य स्थितीने एकच आत्मा अवशिष्ट राहतो, तो या पद्धतीने राहतो असं याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. आता त्याच्यानंतर एक प्रश्न आहे की प्रकृतीचं स्वरूप, प्रकृतीचं स्वरूप सांगाल का? मला वाटतं तिला नामरूप नाही. तर नाही, ती नामरूपात्मक जग निर्माण करते. ती अनादि अनंत आहे का? तर होय. कारण तिचाही उगम कधी झाला आपल्याला माहिती नाही, हे आपण म्हणतोय. पण तिचा उगम कुठे झाला? तर त्याला जेव्हा एकोहम बहुश्याम असं वाटायला लागलं त्यावेळेला तिचा जन्म झालेला आहे. पण मग हे कधी वाटायला लागलं आम्हाला माहित नाही. आणि ते आम्हाला माहिती नाही, पण हे अनेक युगानुयुग चालत आलेलं आहे. म्हणून ती सुद्धा अनादि अनंतच आहे. ती अनादि अनंत आहे. तिला स्वतःला नामरूप आहे का? तर तिला स्वतःला नामरूप नाहीये, ती त्यातनं आलेलं स्पंदन आहे. हे आम्ही आमच्या ज्ञानाच्या दृष्टिकोनातनं किंवा आम्हाला समजण्याच्या दृष्टिकोनातनं म्हणतो. तिने जग निर्माण केलं, ब्रह्मांड निर्माण केलं, म्हणून आम्ही तिला प्रकर्षेण कृती करणारी ती प्रकृती असं आपण तिला म्हणायला सुरुवात केली. आणि ही जी प्रकृती आहे तिचं स्वरूप सांगायचं तर ती जेव्हा मूळ माया स्वरूपामध्ये असते, केवळ स्पंदन या स्वरूपामध्ये त्याच्यामध्ये असते, तोपर्यंत ती शांत स्वरूपात असते. तिच्यामधल्या त्रिगुणांमध्ये काहीही उलाढाल होत नाही. पण ज्या वेळेला ह्या त्रिगुण तिच्यामध्येही आणखीन हालचाल व्हायला लागते बघा, प्रत्येक गोष्टीत हालचाल होत जसजशी जाते तसतसं त्याचं शबलत्व वाढत जातं. मुळातलं परब्रह्म अत्यंत शुद्ध स्वरूपातलं आहे. त्याच्यानंतर जे त्याच्यात स्पंदन झालं तेही तितकंच शुद्ध स्वरूपातलं आहे, पण ती म्हणजे प्रकृती नव्हे. ती म्हणजे ज्याला आपण अद्वैतामध्ये शंकराचार्यांप्रमाणे मूळ माया म्हणतो. आणि इथे आपण त्याला पुरुष म्हणूया. पुरुष कुठला? पण त्याच्यातली शक्ती जागृत झाली की ती शक्ती जागृत झाल्यानंतर
जी निर्माण होते तो शक्ती सहित शिव आहे. हा थोडा शबल रूप आहे, ज्याला आपण मूळ माया म्हणतो. ह्याचं स्वरूप आहे आणि त्यामुळे हे शक्ती सहित शिव जे आहे ते थोडं शबलत्व आलेलं आहे. पण ते शबलत्व आलेलं असलं तरी सुद्धा त्यातनंही प्रकृती जेव्हा अष्टधा गुण घेऊन निर्मितीला सुरुवात करते, तेव्हा ती खरी प्रकृती असते. आणि ती प्रकृती स्वतः नामरूप धारण केलेलं नसलं, पण आम्ही तिला नामरूप देत असतो. आम्ही परब्रह्माला पण नामरूप देतो. आम्ही म्हणतो ना, ते निवांत आहे, ते परब्रह्म आहे. ही आमच्या सोयीसाठी दिलेली नावं आहेत. म्हणजे प्रकृतीचं स्वरूप बरोबर आहे, पण प्रकृतीला नामरूप आहे का? तर अशी उचलून ते दाखवता येत नाही. ही प्रकृती आहे, हे तिचं नाम आहे. आम्ही आमच्या माहिती करता तिला नामरूप दिलेलं आहे. पण तिचं स्वतःचं आहे का? तर नाही. दुसरी गोष्ट अशी, तिनी मात्र जे निर्माण केलं ते नामरूपासहित केलेलं आहे. त्यामुळे हे सर्व क्रिया करताना तिनी शक्ती कोणाकडून जी त्याची ती सगळी निर्माण करण्याची बहुगुणी जी आहे, ती सगळी गोष्ट त्यांनी काय मूळ माया म्हणजे पुरुषाला गुण नसतात, मायेला गुण असतात. हा, मूळ माया आणि माया याच्यामध्ये फरक आहे, हे लक्षात घ्या. जेवढं तुम्ही सूक्ष्मात जाल तेवढं आणखीन आणखीन त्याला फाटे फुटत जातात. आता मूळ माया समर्थांचं जर वाचलं दासबोधात, तर मूळ माया ही पूर्णपणे शांत निवांत अशी आहे. त्या परब्रह्मासारखे सर्व गुण घेतलेली आहे. पण तिच्यात स्पंदन झालं असंही म्हटलेलं आहे. त्यामुळे ते जे तिच्यात निर्मितीची इच्छा निर्माण झाली, कारण ती त्यांनीच निर्माण केलेली आहे, एकोहम बहुस्यामची. त्यामुळे ती जेव्हा निर्माण होते तेव्हा ती त्याची नाम रूप हे सगळं घेते आपलं स्वतःच, आणि सच्चिद आनंद हे त्याचे गुण घेते, म्हणजेच त्याच्या शक्ती घेते. त्याच्या शक्ती घेऊन जी निर्मिती ती करते, ती निर्मिती पूर्णपणे सच्चिद आनंद नाम रूप धारण करणारी असते आणि ती निर्माण झालेली असते. त्यामुळे जे जे उपजेते ते नाशे, या न्यायाने ते सगळं नष्ट नश्वर आहे. आता ही अष्टधा प्रकृतीपासून निर्माण झालेलं सगळं नश्वर आहे. पण मूळ माया जी आहे, शक्ती सहित शिव आपण म्हटलंय त्याला, ते शक्ती सहित शिव निर्माण झालं, पण त्यांनी काहीच केलेलं नाही. तोपर्यंत ती मूळ माया आहे. पण तिची निर्मिती सुरू होऊन अष्टधा प्रकृती निर्माण झाली की मग मात्र सगळं शबलत्व येतं. ही मूळ माया अनादी अनंत आहे. त्याच्यामध्ये तिला स्पंदन झाल्या झाल्या ती निर्माण झालेली आहे. तिने जी विश्व निर्मिती केलेली आहे ती नामरूपात्मक आहे. प्रलय झाला की ते सगळं त्याच्यात मिसळतं आणि हे जी अष्टधा प्रकृती आहे ती अष्टधा प्रकृती मूळ मायेत जाते. म्हणजे ही जी शक्ती शिवासहित शक्ती असं आपण म्हटलेलं होतं, त्यातनं शक्ती बाहेर पडून आपला पसारा मांडायला सुरुवात करते. तो ती पसारा आवरून घेते आणि त्याच्यासह ती त्या पुरुषामध्ये विलीन होते. तेव्हा ती पुन्हा मूळ माया असते. आणि पुन्हा हा शक्ती सहित शिव जो आहे, जो विश्वोत्तीर्ण झालेला होता, त्यांनी आपला सगळा पसारा आवरून घेतलाय. म्हणजे तिच्या त्या शक्तीने सगळा आपला पसारा आवरून घेतलाय. अष्टधा मायेने आपला पसारा आवरून घेतलाय आणि ती मूळ मायेमध्ये शिरली. आता इथे ती शांत निवांत आहे, पण त्याच्यानंतर सुद्धा ती त्या परब्रह्मात जाते, म्हणजे विश्वोत्तीर्णामध्ये जाते. म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या त्यांनी सांगितलेल्या आहेत. परब्रह्म, माया हे स्पंदन, मग अष्टधा प्रकृती, असे आपण वरवर जर पाहिलं तर हे 3 भाग आपण याच्यामध्ये बघतो. म्हणजे परब्रह्म, मूळ माया आणि माया. मग त्या मायेला असंख्य नावं आहेत. परब्रह्माची 14 नावं आहेत, तशी मायेची सुद्धा 14 नावं आहेत. आणखीन खोलात शिरायचं असलं तर दासबोधातला समास वाचा, त्याच्यामध्ये 14 नावं दिलेली आहेत. तर हे जे आहे ते परब्रह्म, माया हे स्पंदन, मूळ माया आणि मग ही अष्टधा प्रकृती, असे 3 भाग आपण केले. इथे परममंगल शिव, शक्ती सहित शिव आणि मग शक्तीने घातलेला सगळा ब्रह्मांडाचा पसारा
असे हे 3 भाग आहेत. म्हणजे त्याच्याशी साधर्म्य दाखवणं, मांडणी करण्याची पद्धत वेगवेगळी आहे, हे नक्की. गीतेमध्ये सुद्धा आपण बघतो, थोडस म्हणजे असं अगदी ते पूर्ण परफेक्टली लागू पडतं असं म्हणत नाही, पण वरवर पाहता उत्तम पुरुष सांगितलेला आहे, अक्षर पुरुष सांगितलेला आहे आणि क्षर पुरुष सांगितलेला आहे. क्षर, अक्षर, उत्तम. अशा पद्धतीने आपल्याला ढोबळ मानाने 3 भाग करता येतात. त्याच्या आणखीन खोलात शिरायचं असेल तर मग पुढे आपल्याला दर्शन काय सांगतायत, म्हणजे बघा षड्दर्शनांचा विचार करावा लागेल, कारण दर्शनांनी सिद्धांत मांडलेले असतात आणि हे पुढचे जे सगळे संप्रदाय निर्माण झालेले आहेत, ह्या संप्रदायांनी त्याचं प्रॅक्टिकल मांडलेलं असतं. त्यामुळे त्या दर्शनातल्या सिद्धांताचं प्रत्येक संप्रदायाने मांडलेलं मत हे त्यांच्या त्यांच्या धाटणीप्रमाणे असतं. मुळात ते एकच आहे, तो सिद्धांत बदलत नाही, पण सिद्धांत मांडण्याची पद्धत बदलली जाते, कारण त्या त्या संप्रदायाच्या ग्रंथांप्रमाणे ते त्या गोष्टी सांगितल्या जातात, त्या इन्सिस्ट केल्या जातात आणि ते ग्रंथ ज्या वेळेला मांडले जातात त्यावेळेला ते प्रॅक्टिकलशी जोडले जातात, मानवी जीवनाशी जोडले जातात. आणि म्हणून मानवी जीवनातनं समजवायचं असेल तर त्या सांगण्यामध्ये थोडा थोडा फरक करावा लागतो. त्यामुळे जेवढं आपण खोलात जाऊ तेवढं आपल्याला त्याच्यामध्ये आणखीन वेगवेगळे प्रश्न पडतील. मग आपल्याला षड्दर्शनांचा विचार करायला हवा. मग त्या षड्दर्शनांचे सिद्धांत सुद्धा सगळ्यांचे सारखे नाही, मग त्याच्यात फरक काय, म्हणजे इथपर्यंत आपण ते खोलात जातो. पण असो, आपल्याला तेवढ्या खोलात जायचं नाहीये, म्हणून हे 3 ढोबळ मानाने केलेले भाग आहेत असं मी सांगितलं. पुढचा जो प्रश्न होता तो भाष्यकारा ते वाट पुसतो असं माझ्या तोंडून बरेच वेळा आलंय, हे बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरी ती ओवी आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे, पण अमृतानुभवामध्ये ती ओवी आहे का, तर नाहीये. अमृतानुभवामध्ये ती ओवी नाही, पण तरीही आम्ही म्हणताना म्हणतो की भाष्यकारा ते वाट पुसतू, असंच अद्वैत तत्वज्ञानाला तडा जाऊ न देता मांडणी वेगळी करून चिदविलास ज्ञानेश्वर माऊलींनी मांडलेला आहे. आता बघा, मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे प्रत्येक संप्रदायाची, संप्रदाय म्हणा, धर्म म्हणा, भागवत धर्म ज्ञानदेवांनी निर्माण केलेला आहे, सुरू केलेला आहे. भागवत धर्म म्हणा, वारकरी संप्रदाय म्हणा, त्याच्यानंतर तो त्याच्यामध्ये भागवत धर्म आणि वारकरी संप्रदाय असंही पुन्हा झालेलं आहे. याचा अर्थ भागवत धर्म गेला असं नाही, पण ते पुन्हा पुढचा प्रश्न आहे. पण तरी भाष्यकारा ते वाट पुसतू याच्याशी जर आपण आलं तर ज्ञानेश्वर माऊलींचे जे 3 ग्रंथ आहेत, ज्ञानेश्वर माऊलींपुरता आपण विचार करूया, कारण त्यांच्याबद्दल आपण बोलतोय. आपल्याला आता वारकरी संप्रदाय काय बोलतोय याच्याशी आपल्याला आत्ता तरी काही जायचं नाहीये तिथपर्यंत. मग त्याच्यात पुन्हा काय फरक आहे, हा पुन्हा पुढचा प्रश्न. तर कारण ते शेवटी प्रवाह जसजसे वाहत गेले तसतसे त्यांच्यातले थोडे थोडे भेद असले तरी सिद्धांत तोच आहे, मांडणीत फरक आहे, बोलण्यात फरक आहे आणि मानवी लोकांशी त्याची तत्व निगडित करण्याचा भाव वेगळा आहे. तो भाव ज्या वेळेला आपण जो ग्रंथ वाचत असतो तो भाव लक्षात घेऊन त्याप्रमाणे त्याचा अन्वय लावायचा असतो. आता बघा, ज्ञानेश्वरीमध्ये, अमृतानुभवामध्ये आणि चांगदेव 65 हे यांचे 3 महत्वाचे ग्रंथ. हरिपाठ आहेच, पण हरिपाठ सर्वसाधारण लोकांसाठी सोप्या भाषेत मनाचे श्लोक जसे असावेत तशा पद्धतीने आहे. म्हणजे समर्थांनी मनाचे श्लोक मांडलेले आहेत, ह्यांनी हरिपाठ मांडलेला आहे. अशा पद्धतीने ती मांडणी आहे. सांगण्याचं तत्व सगळ्यांचं एकच आहे. आता ही जी स्ट्रॅटेजी असते ना, ती त्यांनी प्रत्येक ठिकाणी कायम ठेवलेली आहे. अद्वैत तत्वज्ञानच मांडलेलं आहे, पण ते मांडताना त्यांनी प्रत्येक ठिकाणी अद्वयाचाच भाग घेतलेला आहे. म्हणजे मांडणी करताना ती अद्वयाचीच केलेली आहे, पण अद्वयाची केलेली असली तरी मुळातला सिद्धांत जो आहे तो अद्वैताचा आहे. पण मग का बदललं, तर का बदललं, याचा आदर्श जो आहे तो शंकराचार्यच आहे, अद्वैताचीच मांडणी आहे. पण त्यांना असे लोकांनी प्रश्न विचारला, "अहो, तुम्ही कसं म्हणता असं की परब्रह्म, पण आम्हाला दिसतंय ना हे जग आहे ना, आम्ही त्याच्यात राहतो ना, साप आला की आम्ही धावतो ना,
किंवा आम्हाला हात जर आमचा आगीमध्ये पोळला तर आम्ही तो पटकन बाहेर काढतो ना. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करतोय आणि तुम्ही नाही कसं म्हणता. चिदविलासाची मांडणी त्यांनी इथे केली. आता ही मांडणी त्यावरूनच केली असेल असं नाही. पण त्यांनी त्यांचं स्वतःचं वेगळं तत्वज्ञान मांडलं, पण आदर्श तोच ठेवला. ज्ञानेश्वरी हा टीका ग्रंथ असल्यामुळे त्यांना गीतेच्या मर्यादा ओलांडता आल्या नाहीत, हे आपण पाहिलेलं आहे. अमृतानुभवामध्ये त्यांनी त्या मर्यादांची त्यांना बंधन नव्हतं. त्यांना स्वतःचं तत्वज्ञान मांडायचं होतं. त्यामुळे त्यांनी ते अद्वैत तत्वज्ञानाची म्हणजे मुळातला सिद्धांत तोच ठेवून परब्रह्म एक आहे वगैरे, पण तरी सुद्धा त्यांनी मांडणी करताना अमृतानुभवामध्ये अद्वैताचीच केलेली आहे, ज्ञानेश्वरीत अद्वैताचीच केलेली आहे, पण तरी सुद्धा मांडणी करताना मात्र सिद्धांत तेच आहेत, पण तरी मांडणी करताना मात्र त्यांनी अद्वयाची केलेली आहे, चिदविलासाची केलेली आहे. आता मग काय फरक आहे हा पुढचा प्रश्न, की शंकराचार्यांचं जे जे काही आहे थोडक्यात सांगते, याच्याही आणखीन खोलात जाता येईल, पण त्याच्यासाठी आणखीन अभ्यास असणारी लोक पाहिजे. अभ्यास असणारी म्हणजे मला तेवढा अभ्यास नाहीये असं म्हणते मी. मग मला त्याचा अभ्यास करून ते मांडावं लागेल, त्याला वेळ लागेल. पण आता आपण वरवर आपल्या अमृतानुभवाच्या दृष्टिकोनातून पाहायचं झालं तर शंकराचार्यांनी व्यतिरेकावरती जोर दिलेला आहे. तो जो व्यतिरेकावरती जोर दिलेला आहे त्याला अवकर्तन पद्धती असं म्हणतात. मग आता अवकर्तन पद्धती म्हणजे काय, आपण फक्त आता ढोबळमानाने हे सगळं बघूया. शंकराचार्यांचा व्यतिरेकावरती भर होता, त्याला अवकर्तन पद्धती म्हणतात. ज्ञानेश्वरांचा अन्वयावरती भर होता, त्याला संकलन पद्धती असं म्हणतात. आता हे व्यतिरेक आणि अन्वय हे आपल्याला नक्की माहिती आहे. आता व्यतिरेक कसं, तर सुवर्णामध्ये अलंकाराचा व्यतिरेक होतो. म्हणजे इथे बऱ्याच गोष्टींमधनं मूळाकडे जाणं, एक एक दूर सारणं, बाजूला करणं आणि त्या तत्वाकडे जाणं, एक एक कर्तन करून टाकणं, बराबर बाजूला सारणं. म्हणजे ज्या वेळेला शंकराचार्य म्हणतात की ही 50 तत्व, त्यांनी 50 सांगितले, किंवा आपले समर्थ रामदास म्हणतात 82 तत्वाचं निरसन केलं पाहिजे, ही तत्व बाजूला केली पाहिजे, तेव्हाच परब्रह्माचं ज्ञान होईल. ही झाली व्यतिरेकाची मांडणी. त्याग करणं, एकेका गोष्टीचा मनापासून समूळ त्याग करणं, व्यतिरेक. हे नको, ते नको, ते नको, बाजूला करा आणि आता एकम एव अद्वितीय उरलं, हे मुळाकडे जाणं आहे. ते अयोग्य नाही, ते योग्यच आहे. पण त्याच्यासाठी आधी बाहेरचं काय आहे हे समजावून घेऊन त्याच्यातच परमेश्वर पाहिला तर निश्चितपणे आपल्याला तिथपर्यंत पोहोचता येईल. म्हणजे सोन्याचे दागिने केले, हे जे आहे हे अन्वय पद्धती झाली. त्या अलंकार जे आहेत ते सोन्याचे आहेत, सुवर्णाचे आहेत. त्या सोन्याचेच वेगवेगळे नामरूपात्मक वैविध्यपूर्ण अलंकार केले, त्याचा स्वाद घ्या ना. मग त्याचा रसास्वाद घ्यायचा असेल तर या ब्रह्मांडाचा रसास्वाद घ्यायचा आहे, पण अनासक्त वृत्तीने ओरबाडून घ्यायचा नाही. हे आपलं बोलणं त्यावेळेला झालं होतं. आणि ही सगळी जी आहे ती संकलन पद्धती आहे. आणि ही संकलन पद्धती जी आहे, आता त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, तैसे विश्व येणे नावे हे मीची पै आघवे. तैसे हे विश्व येणे नावे, विश्व ज्याला आम्ही म्हणतो ते येणे नावे, मीची पै ते आघवे, मीच आहे, हे विश्व मीच आहे. आता हे केवढा अहंकार आहे असं आम्हाला म्हणतात, वाटेल की त्या अहंकाराचं निरसन केलं पाहिजे. हे निरसन करत जाणं ही शंकराचार्यांची व्यतिरेकाची पद्धती आहे. आणि मीच सर्व आहे या दृष्टिकोनातनं हे विश्वच माझं जग आहे, हे विश्वात्मक जे आहे, म्हणून ते म्हणतात ना, आता विश्वात्मके देवे, ही जी सुरुवात त्यांनी केलेली आहे, ती जी सगळी गोष्ट आहे ती आपली अन्वय पद्धतीने सांगितलेली आहे. आता ह्याच्यामध्ये एक गोष्ट, आपण ह्याच्याकडे पुन्हा येऊया, पण तत्पूर्वी एक गोष्ट सांगते की सर्व ईश्वर आहे का. मी 2 वाक्य फक्त तुमच्या पुढे मांडते. हा,
सर्व ईश्वर आहे का, म्हणजे जगत देव आहे का? दुसरं, सर्व ईश्वर आहे का, म्हणजे देव जगत आहे का? काय फरक आहे या दोन वाक्यांमध्ये? या दोन वाक्यात काय फरक आहे? तर या दोन वाक्यांमध्ये अर्थाच्या दृष्टीने काहीही फरक नाही. जगत देव आहे का आणि देव जगत आहे का, अर्थाच्या दृष्टीने काहीही फरक नाही. पण मांडणीमध्ये फरक आहे. कसं आहे? जगत देव आहे का, अवकर्तन पद्धती. हे सगळं जगत जे आहे दिसतंय विविध पद्धतीने, ते देवच आहे, दुसरं कोणी नाही. मग हे देवच आहे का, हे म्हणणं म्हणजे हे जगत नाहीच आहे. अरे जे झालेची नाही त्याची वार्ता करसी काही, ते नाहीच आहे, तू कशाला म्हणतो ते जग आहे? हे अवकर्तन पद्धती आहे, मायावाद आहे. पुढे देव जगत आहे का, म्हणजे हा देवच सगळ्या चराचरात भरलाय का? हा चिद्विलास आहे, ही संकलन पद्धती आहे, त्याच्यात सगळ्यालाच देव मानलेला आहे. ही मांडणीत फरक आहे, मुळातला सिद्धांत बदललेला नाही, चिद्विलासवाद आहे. हा पद्धतीने जर आपण विचार केला तर ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव 65 या सगळ्याचा आत्मा हाच विषय आहे. आत्मतत्वाशी एकरूप होणं, त्या अमृताचा अनुभव घेणं हाच विधान म्हणजे सिद्धांत आहे. मांडणीतला फरक आहे. म्हणून भाष्यकारा ते वाट पुसतू हे ज्ञानेश्वरी सांगतानाही जसं त्यांनी म्हटलेलं आहे, तसंच इनडायरेक्टली अमृतानुभव सांगतानाही आपल्याला त्याचा उच्चार करावा लागतो. उद्या चांगदेव 65च्या वेळेलाही त्याचाच उच्चार करावा लागतो, कारण त्याच पावलावर पाऊल ठेवून परंतु वेगळी मांडणी करून चिद्विलासवाद, मायावादाच्या ऐवजी चिद्विलासवाद मांडून अवकर्तन पद्धतीच्या ऐवजी संकलन पद्धती वापरून त्यांनी मांडणी केलेली आहे. म्हणून भाष्यकारा ते वाट पुसतू हे प्रत्येक वेळेला आपल्याला सांगावं लागतं. नाहीतर असं वाटतं की यांनी शंकराचार्यांच्या विरुद्ध काही सांगितलेलं आहे का, असा गैरसमज वरवर अभ्यास करणाऱ्यांचा होऊ शकतो. आपल्या कुणाचा होणार नाही, कारण आपल्या सगळ्यांचा माझ्यापेक्षा सुद्धा जास्त अभ्यास आहे याची मला जाणीव आहे. त्याचं कारण मी सांगते. माझ्यापेक्षा सुद्धा जास्त अभ्यास तुमच्या सर्वांचा आहे असं मी का म्हणते, कारण त्यामुळेच हे प्रश्न पडू शकतात, नाही तर प्रश्न पडले नसते. पण मी असं सांगते की ज्या वेळेला आपण जो ग्रंथ वाचत असतो त्यांच्या पद्धतीनुसार जाऊन त्यांचाच जो चिद्विलास आहे म्हणा किंवा मायावाद आहे म्हणा, त्याप्रमाणे जाऊन आपण ते पाहायचं असतं, म्हणजे आपला संभ्रम होत नाही. पण आपण काय करतो, एका संतांचं दुसऱ्या संतांशी किंवा एका पंथाचं दुसऱ्या पंथाशी, एका संप्रदायाचा दुसऱ्या संप्रदायाशी मेळ जरूर घालावा, पण त्यांची मतं आपण स्वागतार्ह मानावीत, आपल्या मताच्या ठाई म्हणजे पक्क राहू, हे निश्चित आहे. म्हणजे तुम्ही कोणत्या संप्रदायाप्रमाणे जाताय ती मतं तुम्ही मागा. आपण अमृतानुभव पण शिकतो, आपण दासबोध पण शिकतो. मग आपला अद्वैत वाद, अवकर्तन पद्धती, मायावाद हे सगळे दासबोधाच्या बाबतीत येतील. तर संकलन पद्धती, चिद्विलास म्हणजे कळीचं फूल होणं, हे त्यांना वाटते की ते छान आहे. ती कळी आहे, अगदी छोटीशी आहे, पण अगदी स्पष्ट शब्दात सांगायचं झालं तर कळी मरते. बघा मी काय म्हणते, बोलायला बरं वाटत नाही. चिद्विलासाच्या बाबतीमध्ये कळी मरते तेव्हाच फूल तयार होतं. मग कळी कळी राहत नाही ना. फूल मरतं पण सुगंध राहतो. तो जो स्वाद आहे तो म्हणजे अमृताचा स्वाद. मग तिथे कळी गरज नाही, फुलही गरज नाही, कशाचीच गरज नाही, पण वास मात्र आतमध्ये राहिलाय, हा स्वाद आहे. त्यामुळे तो स्वाद घ्यायचा असेल तर या पद्धतीने आपल्याला मांडणी करावी लागते. अशा पद्धतीने या गोष्टी याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. आता पुढची गोष्ट म्हणून जे मांडलं मगाशी भाष्यकारा ते वाट पुसतू, ह्या सगळ्या गोष्टी या पद्धतीने आपल्याला पाहिजे आहेत. पुढचं जे आहे ते खरं म्हणजे 28वी ओवी काहीतरी सांगितलेलं होतं.
पण त्याच्यात तेच येत आहे सगळं. जिये प्राणेश्वरी विण शिवही शिवपण थारो न शके ते आपण शिवे घडली. याच्यामध्ये त्यांनी असं विचारलेलं आहे ते प्रकृतीबद्दल, की प्रकृती म्हणजे काय वगैरे अशा. तर ते आता आपण जे सगळं बोललेलं आहोतच, त्यामुळे त्याचं वेगळं विवरण करण्याची गरज नाही. आणि इथे त्यांनी त्या जोगांच्याच पुस्तकामध्ये शिवशक्ती या नावाने प्रकृती पुरुषाचं ग्रहण करावं. कारण शक्ती, प्रकृती, अज्ञान, अविद्या, माया, प्रधान हे सगळे एकाच अर्थाचे सूचक आहेत. पुरुषाहून भिन्न नसते, म्हणून त्याला त्याची शक्ती म्हणायचं. आणि म्हणून त्यांनी म्हटलंय की हे सगळं पंचभौतिक प्रपंच ती निर्माण करते. त्या शक्तीमुळे ते निर्माण होतात. पण शक्तीमुळे निर्माण झाले तर ती शक्ती कुणाची आहे? त्या शिवाचीच आहे. म्हणजे प्राणेश्वरी, आपण पंचप्राण वगैरे हे सगळं पाहिलं होतं. आणि म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे की हे सगळं खरं म्हणजे एकच आहे. हे सगळं एकच आहे. तिला ती संज्ञा दिलेली आहे, शक्ती ही संज्ञा दिलेली आहे, असं त्यांनी म्हटलं. ह्याच्यात फारसा फरक नाही, आता जे सगळं तत्वज्ञान आपण सांगत गेलो त्याच्यामध्ये. त्यामुळे ते स्किप करून थोडस पुढे जाऊया. आणि पुढे गेल्यानंतर आपल्याला जो पुढचा प्रश्न, अवस्थात्रयी असं त्यांनी म्हटलेलं आहे. अवस्थात्रयी आहे, स्वप्न, सुषुप्ती, जागृती, स्वप्न, सुषुप्ती ही अवस्थात्रयी आहे. तर तुर्या अवस्था ही अवस्था आहे का? बघा आता पुन्हा मांडणीतला फरक. जसं अंतःकरण चतुष्टय असं पण म्हटलं जातं की नाही, अंतःकरण चतुष्टय. ज्या वेळेला ज्या व्यक्तीला जी गोष्ट ज्या पद्धतीने सांगायची असते त्यावेळेला तसे उच्चार केले जातात. म्हणजे अंतःकरण चतुष्टय म्हटल्यावर चारच गोष्टी येतात. पण समर्थांनी म्हटलेलं आहे अंतःकरण पंचक. म्हणजे त्यांनी त्याच्यात चित्त आणि अंतःकरण वेगवेगळं केलेलं. अंतःकरण चतुष्टयामध्ये मन, बुद्धी, चित्त, अहंकार एवढंच घेतो. मग आता मन आणि चित्त आहे म्हटल्यावरती पुन्हा अंतःकरण घ्यायची काय गरज आहे? तर नाहीये. पण मांडणी करताना त्यांनी जी केलेली आहे त्याच्यात अंतःकरण पंचक म्हटलेलं आहे. मग आता अंतःकरण पंचक म्हटल्यावरती आणखीन त्यातलं खोलातलं सांगण्याकरता अंतःकरण जे आणखीन आत आत आहे ते, जिथे उगम होतो, अशा पद्धतीने वर्णन केलेलं आहे. म्हणजे अंतःकरण पंचक म्हटलं म्हणून बिघडत नाही, अंतःकरण चतुष्टय म्हटलं म्हणूनही फरक पडत नाही. तसंच तीन अवस्थांना अवस्थात्रयी असं म्हटलं जातं. ते ह्या वेळेला म्हटलं जातं की ज्या वेळेला दोन अवस्था, म्हणजे एक अवस्था असते त्यावेळेला दुसऱ्या दोन अवस्था नसतात. मी जागृतीत आहे याचा अर्थ मी झोपेत नाही, मी सुषुप्तीत नाही, हे सांगण्याकरता अवस्थात्रयी हा शब्द वापरला जातो. जसं मी स्वप्नात आहे याचा अर्थ मी जागृतीत नाही, मी सुषुप्तीत नाही. म्हणजे एका अवस्थेमध्ये असताना दोन अवस्था असूच शकत नाहीत उरलेल्या, हे दाखवण्याकरता अवस्थात्रयी हा शब्द वापरला जातो. पण म्हणून चार अवस्था नाहीत असं मुळीच नाही. कारण चौथी जी आहे ती तुर्यावस्था असते आणि पहिल्या तीनही अवस्थांचा निराश केल्यानंतरच ही ज्ञानाची चौथी अवस्था प्राप्त होते. म्हणजे ह्या पहिल्या तीन अवस्था अज्ञानाच्या आहेत आणि तुर्या अवस्था ही ज्ञानाची अवस्था आहे. आणि ज्या वेळेला चार अवस्था सांगितल्या जातात तेव्हा तुर्या अवस्थेचा उल्लेख केला जातो. पण अवस्थात्रयी मध्ये ह्या तीन येतात, ते फक्त हे दाखवण्याकरता की एक असताना दोन नाही. पण मांडणी त्यावेळेला तशी केली जाते अवस्थात्रयीची. पण तुर्यावस्थेची, तुर्यावस्था नाहीये का? आहे ना, तुर्यावस्था नक्कीच आहे. त्याच्याशिवाय चार देहाचं निरसन होणारच नाही. म्हणजे आणि पुन्हा आणखीन पुढे जाऊन सांगते की तुर्या अवस्थेमध्ये शेवटचा जो परमोच्च बिंदू आहे ते म्हणजे उन्मनी अवस्था. पण म्हणून उन्मनी अवस्था स्वतंत्र अवस्था म्हटलेली नाही. उन्मनी अवस्थेचा प्रांतु ते तुझे स्वरूप हे वारंवार जे आपल्याला सांगितलं जातं, तिथे तुर्या अवस्थेतला सगळ्यात शेवटचा बिंदू, ह्या तीन अवस्था एकत्रित झाल्यानंतर तुर्या अवस्था निरसन झाल्यानंतर तुर्या अवस्था, आणि तुर्या अवस्थेचा परमोच्च बिंदू म्हणजे उन्मनी अवस्था ही परिपूर्ण ज्ञानाची अवस्था आहे.
आत्मज्ञानाची अवस्था आहे, अमृताच्या अनुभवाची अवस्था आहे, अशा पद्धतीने आपल्याला मांडता येतं. म्हणजे हे फक्त शब्दांचे खेळ आहेत, मूळ सिद्धांत तसाच राहतो. यापुढे जाऊन जर आपण बघितलं, पुढचा जो प्रश्न आपल्याला मागच्या वेळेस विचारला होता पंचीकरणाच्या बाबतीमध्ये आहे ना आपल्याला वेळ, आपला हा हा प्रश्न नक्कीच होईल ह्याच्यामध्ये. तर आता मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे दासबोधाची भूमिका वेगळी आहे आणि पंचीकरणाची सर्वसामान्य असलेली भूमिका वेगळी आहे. मी म्हणते ते असं की खरोखरी अभ्यासू लोक आहात ते का, तर हा फरक आहे हे लक्षात आलं. मी हे प्रवचन अनेक ठिकाणी केलं पण फारसं काही ते, हा ठीक आहे मग असं असतं का, बरं म्हणजे हा प्रश्न का पडला नाही, कारण हे दोन पद्धतीने वाचलं गेलं नव्हतं. ज्यांनी दोन्ही पद्धती वाचलेल्या आहेत त्यांना हा प्रश्न पडणं साहजिक आहे. त्यामुळे हे ज्ञान ज्याला आहे तोच हा प्रश्न विचारू शकतो, असं मी म्हणते ते यासाठी. आता ह्यामध्ये समर्थांचं पंचीकरण. संध्याताई, तुम्ही प्रश्न आधी वाचत जाल का, म्हणजे इतरांना प्रश्न काय? हो, बरं बरं. त्याच्यात मागच्या वेळेला मला वाटतं मुकुंद भाऊंनीच विचारलं होतं, मी जे म्हणते ते मुकुंद भाऊंनी विचारलं होतं की पंचीकरणामध्ये मी जेव्हा सांगितलं त्यावेळेला जागृतीचा रजोगुण आणि क्रियाशक्ती सांगितली होती. समर्थांचं जेव्हा आपण बघितलं खाली तक्ते जे पाठवले ते समर्थांचे पाठवले होते, त्या समर्थांच्या ह्याच्यामध्ये जागृती, तमोगुणात्मक आणि क्रियाशक्ती सांगितलेली आहे. आणि ते का सांगितले ते आपण आता बघणार आहोत. किंवा स्वप्नावस्थामध्ये मी सांगताना सत्वगुण सांगितलाय आणि ज्ञानशक्ती सांगितलेली आहे. समर्थांनी तिथे रजोगुण सांगितलेला आहे आणि मला वाटतं द्रव्य शक्ती सांगितलेली, असा फरक तिथे केलेला आहे. हा फरक का केला हा प्रश्न होता. आता हा फरक का केला तर ते मी म्हटलं तसं मगाशी दासबोधाची मागची भूमिका आपण समजावून घेऊ. ती समजली की समर्थाने ती मांडणी का केली असं. जेव्हा मी दासबोध सांगते त्यावेळेला मी सांगताना हेच सांगते जी आपल्या खाली तक्त्यामध्ये सांगितलेली आहे. कारण आधीपासून आपण तो दासबोध शिकत आलेलो असतो आणि मग त्या तत्वांशीच आपल्याला निगडीत राहावं लागतं आणि त्याच पद्धतीने त्याचं विवरण करावं लागतं. कारण आपण तो दासबोध समर्थांतात सांगतोय, अद्वैत तत्वज्ञानाप्रमाणे सांगतोय आणि पूर्णतः अद्वैतीच, केवळ अद्वैत हेच त्यांनी मांडलेलं आहे, त्या पद्धतीने सांगतो. पण अमृतानुभव सांगताना किंवा सर्वसाधारण पद्धतीने लोकांनी काय सांगितलेलं आहे हे सांगताना आपल्याला नॉर्मल कोर्समध्ये जे पंचीकरण सांगितलं जातं त्याप्रमाणे सांगावं लागतं. आता ह्याच्यामध्ये समर्थांचं पंचीकरण जे आहे त्याच्यामध्ये थोडा फरक आहे. आता हे समर्थांचं पंचीकरण त्याच्यामध्ये थोडा फरक आहे असं ज्या वेळेला मी म्हणते त्यावेळेला काही काही गोष्टी आपल्याला आधी थोड्या मांडाव्या लागतील. आता समर्थांनी जो दासबोध मांडलेला आहे, पंचीकरणात समर्थांच्या फरक आहे हे एका पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे आणि ते मला वाटतं की ते आपटे का कोणाचं तरी पुस्तक आहे. त्याच्यामध्ये 14 ब्रह्म, परब्रह्म, माया म्हणजे काय, मूळ माया म्हणजे काय, त्यांनी त्याच्यात काय फरक केला आणि त्यांच्या पंचीकरणात काय फरक आहे, त्यांचे तनुचतुष्टय आणि 8 अष्टधा म्हणजे 4-8 देह हे सगळे ते आणि 2 देह ते परब्रह्म आणि माया मानतात ते काय आहेत, हे सगळं विवरण त्याच्यामध्ये प्रत्येक ओवीनिशी केलेलं आहे. त्याचं जर म्हणजे ऍक्च्युली मी ते डाउनलोड करून त्यावेळेला घेतलं होतं. मी आता डाउनलोड करून त्याची मी आपली प्रिंट आणली होती. मला ते साईटवर जाऊन सारखं बघायचं वगैरे पेक्षा हे आपल्या हातात प्रत असली की आपल्याला केव्हाही बघता येते, असा एक माझा गैरसमज असेल. पण त्यामुळे मी ती काढलेली आहे. तर ते पुस्तक जे आहे ते जर असेल नेटवर तर मी बघते. समर्थ 400 वगैरे अशी काहीतरी ती हे आहे, साईट आहे. त्याच्यावर जाऊन बघते. ते असेल तर मी लगेचच तुम्हाला कळवते की ह्या पुस्तकाप्रमाणे हे सगळं सांगितलेलं आहे. समर्थांचं पंचीकरण त्याच्यामध्ये आहे. आता ते आपण थोडक्यात बघूया. अच्छा, काहीतरी आता एक पोस्ट आलेली मी बघितली, तर ठीक आहे. तर आता त्याच्यामध्ये
आता हे आपण बघूया. तर समर्थांनी जी भूमिका मांडलेली आहे त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे दासबोधाचं पंचीकरण भिन्न आहे. केवलाद्वैत वेदांतातील वरील पंचीकरण प्रक्रिया रामदासांनी दासबोधात मांडलेली नाही. म्हणजे शंकराचार्यांच्या, बघा, शंकराचार्यांनाच फॉलो करणारे समर्थ रामदास आहेत, अद्वैतीच आहेत, पण तरी सुद्धा त्यांचं मत थोडस वेगळं आहे. म्हणजे पंचीकरणाच्या बाबतीत त्यांची मांडणी थोडी वेगळी आहे. त्यांनी दासबोधामध्ये केवल अद्वैताप्रमाणे वेदांताप्रमाणे मांडलेलं नाही. आता ते का मांडलेलं नाही ह्याचं मी एक आधी उत्तर देते की दासबोधाची भूमिका काय. तर दासबोधामध्ये सत्व रज म्हणजे तम रज सत्व शुद्ध सत्व अशी मांडणी समर्थ करतात. ती याच्यामध्ये तोही फरक आहे असं आपण बघितलं. म्हणून मी सांगते की त्रिगुण सांगताना ते हाच क्रम लावतात. दासबोधात जर आपण समास बघितले तर आपल्या लक्षात येईल त्रिगुण सांगताना त्यांनी हाच क्रमाने मांडलेला आहे, तम रज आणि सत्व. खरं तर नॉर्मल कोर्समध्ये आपण सत्व रज तम अशी मांडणी करतो की नाही, मग यांनी करताना तम रज सत्व अशीच मांडलेली आहे. कारण दासबोध हा आपण ग्रंथराज दासबोध म्हणतोय, 20 दशक 200 समास. याच्या आधीचा जो 21 समासी दासबोध आहे त्याच्यात केवळ आणि केवळ तत्वज्ञान आहे, तो वेगळा 21 समासी. पण हा जो दासबोध आहे याच्यामध्ये त्यांना लोकांपर्यंत पोहोचवलेला आहे आणि लोकांमध्ये त्यांना प्रपंच आणि परमार्थाची सांगड घालून प्रपंच सोडायचा नाहीये पण परमार्थ करायचा आहे, तो बुडवायचा नाहीये हे मांडायचं आहे. आणि प्रपंच आणि परमार्थाची सांगड घालताना सामान्य माणसापासनं त्यांना सिद्धापर्यंत जायचंय, बद्धापासनं सिद्धापर्यंत जायचंय, ही त्यांची भूमिका आहे. आणि म्हणून त्यांनी आधी तमोगुण मांडलेला आहे आणि तमोगुण वर्जच करा म्हणून ते आपल्याला सांगतात. पण तमोगुण वर्ज करताना त्याचा अतिरेक टाळा हे त्यांनी सांगितलेलं आहे प्रत्येक वेळी. झोप हा तमोगुणच आहे, झोप हा तमोगुणच आहे. मग झोपायचंच नाही का, वर्ज करून टाकायचंय का? नाही, ती आवश्यक तेवढी आम्हाला घ्यावीच लागते. म्हणजे म्हणून त्यांनी ते बहु 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 घालून अख्खा एक समास लिहिलेला आहे की हे बहु जे आहे ना ते सर्व त्याग करा. म्हणजे तमोगुण वर्ज करा असं सांगितलं, याचा अर्थ त्यातला बहुपणा जो आहे, अतिरेक जो आहे तो वर्ज करा. मग त्यांनी सांगितलंय की रजोगुण हा त्यांनी मध्ये ठेवलेला आहे, कारण कडून आपण तमोगुणाकडे पण जाऊ शकतो आणि रजोगुणाकडून सत्वगुणाकडे पण जाऊ शकतो. रजोगुणाकडून तमोगुणाकडे गेलो तर वाईट कार्य होतं आणि म्हणून कुविद्या, राक्षसी क्रिया वगैरे या गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यामुळे त्यांनी तो वर्ज करायला सांगितलाय. पण तमोगुणाकडून सत्वगुणाकडे जर गेलो तर चांगली कार्य होतात. या सगळ्या गोष्टी असल्यामुळे त्यांनी तमोगुण, रजोगुण आणि सत्वगुण असं सांगितलेलं आहे. शुद्ध सत्वाचा वेगळा समास नाही, पण ती लक्षणं नंतर त्यांनी शुद्ध सत्वाची सांगितलेली आहेत. कारण शुद्ध सत्वगुण हा ज्ञानाच्या क्रियेमध्ये येतो, त्यामुळे बद्ध मुमुक्षु साधक सिद्ध, तर सिद्ध सुद्धा लक्षणं त्यांनी सुरुवातीला सांगितलेली नाही, ज्ञान दशकी सांगेन. कारण मनुष्याची तेवढी तयारी झाल्यानंतर त्याला ते सांगायचं आहे. म्हणजे इथून सत्वगुणाकडून आपल्याला भगवत भक्तीकडे जाता येतं हे त्यांना सांगायचं. ही जी मांडणी असल्यामुळे त्यांनी पंचीकरणामध्ये सुद्धा त्याच पद्धतीने मांडणी केलेली आहे. म्हणून शंकराचार्यांचं पंचीकरण आणि समर्थांचं पंचीकरण याच्यामध्ये हा फरक आहे, मांडणीचा फरक आहे. कारण त्यांना त्यांच्या ग्रंथाप्रमाणे, जसं ज्ञानदेवांना अमृतानुभव, चांगदेव 65 आणि ज्ञानेश्वरी यातली सगळ्यातली त्यांची स्ट्रॅटेजी एक आहे, तसंच समर्थांचं सुद्धा 21 समासी दासबोध किंवा आत्माराम हा ज्या मनाचे श्लोक घ्या, काही हरकत नाही, पण मनाचे श्लोक म्हणजे हरिपाठ अशा पद्धतीने मी म्हटलं होतं. म्हणून मी म्हणते की 21 समासी नंतर हा दासबोध आणि आत्माराम या सगळ्याची स्ट्रॅटेजी एकच आहे, त्यांना एकच मांडायचं आहे. पण ते मांडताना त्यांनी थोडा
फरक केलाय. कारण मुख्य ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, हे जी चतुसूत्रीय याप्रमाणे त्यांना जायचंय. त्यांनी त्यांच्या जीवनात तीच आचरण केलेली आहे, त्यामुळे त्यांनी ते त्याप्रमाणे सांगितलेलं आहे. आता पंचीकरणातला फरक थोडक्यात आपण बघूया. पंचीकरण जे आहे त्या स्थूल देहामध्ये जागृती, रजोगुण आणि क्रियाशक्ती याचं आपण विवरण केलं होतं नॉर्मल कोर्समध्ये. पण समर्थ म्हणतात जागृती, तमोगुण आणि क्रियाशक्ती. आता ह्याच्यामध्ये तो तमोगुण त्यांनी का मांडलाय, तर हे आत्ताची ही पार्श्वभूमी बघता ती क्रियाशक्ती त्याच्यामध्ये आहे. जागृतीमध्ये क्रिया कर्म केल्याशिवाय माणूस राहू शकत नाही, हे त्यांनी सांगितलेलं आहे. की तो कुठलंही कर्म केल्याशिवाय कधी राहू शकत नाही. कुठलं ना कुठलं तरी कर्म चालूच असतं त्याचं, आणि सदैव चालू असतं. तो झोपला तरी चालू असतो. म्हणजे श्वासोच्छ्वास चालूच असतो, कर्म चालूच असतं. कर्माशिवाय तो राहू शकत नाही. मग हे कर्म करताना त्याच्यामध्ये जी जाणीव निर्माण झालेली आहे ना, ती जाणीव काय, मी करतो, हे मी करतोय, मी करतो, मी पाणी पितो, मी खातो, मी उठतो, मी बसतो, हा जो मी प्रत्येक ठिकाणी लावलेला आहे त्याचं कधी अहंकारात रूपांतर होईल सांगता येत नाही. आणि ते जागृती अवस्थेमध्येच होतं. माझ्यासारखी भाजी कुणीच करू शकत नाही. कुणीच करू शकत नाही कशाला, कितीतरी तुझ्यापेक्षा चांगल्या करणारे आहेत, हे मान्यच करायचं नाही, हा तमोगुण आहे. आणि म्हणून क्रियाशक्ती त्याच्याकडे आहे, पण ती तमोगुणात्मक स्थूल देहाशी त्यांनी ती जोडलेली आहे. कारण तिथे अहंकार आहे आणि त्या अहंकाराचं निरसन केल्याशिवाय पुढे सूक्ष्मात जाता येत नाही. आणि म्हणून त्यांनी हे सांगितलेलं आहे. आणि तसंच जर आपण पंचभूतांच्या दृष्टिकोनातनं बघितलं तर आकाशापासून निर्माण होणारे काम, क्रोध, लोभ, मोह हे सगळे तमोगुणात्मकच आहेत, नाही का. त्यामुळे अतिरेक झाला की, हे त्यांनी त्यांच्या पहिल्या याच्यात दाखवलंय. बहु लोभ, बहु क्रोध, बहु काम, बहु मोह, अशा पद्धतीने तो समास त्याने लिहिलेला आहे. मग ह्या स्ट्रॅटेजीला धरूनच ते पुढे सांगतायत पंचीकरण. तेव्हा त्यांना हा फरक करणं आवश्यक आहे. याचा अर्थ त्यांनी सिद्धांत सोडलाय असा होत नाही. मांडणी वेगळी केली. मग नाही तर लोक म्हणले असते की अहो पहिल्यापासून तुम्ही असं सांगत आलात आणि आता हे का बदललं. मांडणी ती केलेली आहे, पण पुढे त्यांनी सांगताना असं सांगितलेलं आहे, स्वप्नावस्था जी आहे ती ज्ञानशक्तीशी आपण बघताना जर बघितली असेल तर ती सत्वगुण आणि ज्ञानशक्ती असं सांगितलं. कारण ती अज्ञानाच्या टेकूवर उभी आहे. आता हे अज्ञानाचं टेकू म्हणजे काय, हे जे आहे ना ते आपल्याला ज्ञान अज्ञान खंडन वगैरे हे जे अमृतानुभव आहे त्याच्यामध्ये येणारच आहे. आता इथे जे ज्ञान आहे ते ज्ञान सुद्धा अज्ञानाच्या पायावर उभं असलेलं ज्ञान आहे. हा अज्ञानाचा टेकू काढला की तेही ज्ञान नष्ट होतं. अशा पद्धतीने आता रजोगुण जो आहे समर्थांनी सांगितलेला, सत्वगुणाच्या ऐवजी रजोगुण सांगितलेला आहे. का रजोगुण सांगितलेला आहे, तिथे क्रिया चालूच आहेत. पण रजोगुण कसा आहे, तो तमोगुणाशी पण जातो, तो सत्वगुणाशी पण जातो, असं त्यांनी पहिल्यांदा सांगितलेलं आहे. त्यामुळे आपल्याला जे स्वप्न पडतं ते कधी चांगलं पण असतं, कधी वाईट पण असतं. त्यामुळे स्वप्नावस्था हा रजोगुण त्यांनी सांगितलेला आहे. पण ते खरं नाहीये. स्वप्न जे आहे ते खरं आहे का, तर खरं नाहीये. त्यामुळे ते खरं नाहीये, मनोव्यापारांवर ते ठरलेलं असतं. जे जे मनी ते ते स्वप्नी, जे असं म्हणतात ना, स्वप्न जे जे मनामध्ये असतं ते स्वप्नात आपल्याला दिसतं. हे मन जे आहे ते त्याला वळवणारं आहे. आणि मन हे चंचल आहे आणि ते रजोगुणात्मक आहे. कारण ते कधी सत्वाकडे जातं तर कधी तमाकडे जातं. आणि म्हणून त्यांनी इथे ते रजोगुण मांडलेलं आहे. आणि ते खरंही नाही आहे आणि खोटंही नाहीये. स्वप्न खोटं आहे का, अहो नाही ना, मी पाहिलं ना, मी पाहिलं. कारण ते तेजस भाग त्याच्यामध्ये आहे आणि तो तेजस भाग त्याच्यामध्ये आहे. कारण मला ते स्वप्न स्पष्ट दिसत असतं. स्पष्ट दिसत असलं तरी सुसंबद्ध होतं का, तर नाही. म्हणजे खरंही नाही आणि खोटंही नाही. पण सुसंबद्ध नसलं तरी ते निर्माण करण्याची द्रव्य शक्ती माझ्यामध्ये आहे आणि त्यामुळे ती द्रव्य शक्ती त्यांनी त्याच्यामध्ये घेतलेली आहे.
अशा पद्धतीने त्याची त्यांनी मांडणी केलेली आहे. आता शेवटी ते असं म्हणतातच ना, मनोभूमिका काय आहे की 3 गुण नकोत, 3 गुणांच्या पलीकडे जा. गीतेत हेच सांगितलेलं आहे. त्यातलाही त्यांनी आधार घेतला की अर्जुना रे, हे अर्जुनपणा सोड, हा अहंभाव सोडून दे. मी अर्जुन हे जे चाललं ना, मी श्रेष्ठ, मी सगळ्या शास्त्रात, हे मी पण सोड ना. हे जे सांगितलेलं आहे ते सूक्ष्म देहाच्या पुढे गेल्यानंतर या सगळ्याचं जे कारण देह जो आहे, ही पण अज्ञानाचीच अवस्था आहे, पण सुषुप्ती अवस्था आहे. आणि सुषुप्ती अवस्था अज्ञानाची जरी असली तरी सुद्धा ती त्यांनी सत्वगुणात्मक मांडलेली आहे, यांनी तमोगुणात्मक मांडलेली आहे. तमोगुणात्मक का मांडलेली आहे? कारण सुषुप्ती ही गाढ झोप आहे, त्याच्यात आपल्याला काहीही कळत नाही, म्हणून त्याला तमोगुण असं सर्वसामान्यपणे म्हटलं जातं. पण समर्थ त्याला सत्वगुण म्हणतात. हा शुद्ध सत्व नाही बरं का, सत्वगुण म्हणतात. म्हणजे सत्व रज तम मधला सत्वगुण. इथे त्याचं अज्ञान पण नाहीये आणि ज्ञान झालंय का, तर ज्ञान पण झालेलं नाही, असा हा कारण देह आहे. म्हणजे सुषुप्ती अवस्थेमध्ये आपल्याला काहीही कळत नाही. ही म्हटलं तर अज्ञानाचीच अवस्था आहे, पण अज्ञानाची अवस्था असल्यामुळे आम्हाला सत्वगुण काय आहे? कारण तिथे अहंकाराचा विलय झालेला असतो. मी सुंदर आहे, मी डॉक्टर आहे, मी अमकी आहे, काहीही माहिती नसतं. मी स्त्री आहे का पुरुष आहे हेही माहिती नसतं, आणि शेजारी सर्प का सुंदरी तेही माहिती नसतं. ही अशी जी सगळी अज्ञानाची अवस्था असली तरी त्यावेळेला सत्वगुणाचा प्रभाव असतो, कारण तो खरं म्हणजे त्या परब्रह्माच्या महाकारण देहाच्या जवळ आलेला असतो. पण जवळ येऊन सुद्धा त्याला ज्ञान होत नाही. गोचिड गायीच्या आचळावर बसते, पण त्यातलं रक्त पिते, ही अज्ञानाची गोष्ट आहे. पण दूध घेऊन ते दूध काढून पिणं हे ज्ञानाची गोष्ट आहे. असे हे 2 भाग ह्याच्यात सांगितले जातात. म्हणून अज्ञानाचा देह असल्यामुळे, अज्ञानाची अवस्था असल्यामुळे, पण तरी सुद्धा तिथे अहंकाराचं विसर्जन झालेलं असल्यामुळे ते अज्ञान जावं ही इच्छा निर्माण झालेली असल्यामुळे इच्छाशक्ती आहे, पण तरी पण परब्रह्मापर्यंत गेलेलं नाही. म्हणून त्यांनी सत्वगुण सांगितलाय आणि इच्छाशक्ती सांगितलेली आहे. आणि महाकारण देह या पहिल्या 3 देहाचं निरसनच करायचंय आणि मग शुद्ध सत्व. आणि हे त्यांनी मुद्दामून सत्वगुण आणि शुद्ध सत्व याच्यामध्ये फरक केलेला आहे. आणि मग शुद्ध सत्व ही ज्ञानाचीच अवस्था आहे, आणि म्हणून ते सांगतात ही तुर्या अवस्था आहे, तीही ज्ञानाची अवस्था नाही. ती तुर्या म्हणजे प्रत्यक्ष द्वैत, असं दासबोधात म्हटलेलं आहे. मग हे तुर्या म्हणजे प्रत्यक्ष द्वैत, आणि द्वैत आहे तिथे त्रिपुटी आली, आणि त्रिपुटी आली तिथे म्हणजे आत्मज्ञान नाही. हे सगळे सिद्धांत आहेत मांडलेले. त्यामुळे त्यांनी तिथे उन्मनी अवस्था हा पण वेगळा भाग मांडलेला आहे. नाहीतर जनरली महाकारण देहाची शुद्ध सत्वाची ही अवस्था आहे असं सांगून इथे ज्ञान होतं असं सांगितलं जातं. पण ह्यांनी इथे सांगितलंय उन्मनी अवस्थेचे तिथे ज्ञान होतं, तुर्या अवस्थेत नाही, म्हणून त्याला शुद्ध सत्व असं म्हटलेलं आहे. आणि ती अवस्था त्यांनी सांगितलेली आहे. या 4 देहांचा निराश झाल्यानंतर आम्हाला जे ज्ञान प्राप्त होतं अमृतानुभवाप्रमाणे, ते अहम ब्रह्मास्मीचं होतं. आणि मग त्याच्यासाठी आणखीन जर खोलात गेलो आपण, तर 4 ब्रह्मांडाच्या देहाचं पण निरसन करावं लागतं. ईश्वर तनु चतुष्टयाचं पण निरसन करावं लागतं. आणि मग या 8 देहांचं निरसन झाल्यानंतर अहमचं विसर्जन होतं आणि मूळ मायेमध्ये जातो. आणि मग मूळ मायेमधनं आपण तीच मूळ माया काहीही न करता आपल्याला परब्रह्माकडे नेऊन ठेवते. त्याचं कारण मूळ माया हे एका नाण्याच्या 2 बाजू आहेत, ब्रह्म आणि माया, ती मूळ माया. आणि म्हणून आत्मारामामध्ये ते म्हणतात की मायेचाच हात धरून मायेच्याच साहाय्याने आपण परब्रह्माकडे जायचंय. त्याच्यात कुठेतरी आपल्याला थोडासा चिदविलास पण दिसतो. हे ब्रह्मच जग आहे असं समजायचंय.
हे जे सगळं आहे याच्यामध्ये मागे मी एक गोष्ट सांगितली होती ती मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे की एक जण, मी गोष्ट रिपीट करत नाही, थोडा वेळ आपला होत आलेला आहे आणि अजून मला वाणीबद्दल सांगायचंय, तेवढं सांगून मग मी थांबते. आता ह्याच्यामध्ये 2 शिष्यांची मी गोष्ट सांगितली होती. ती तुम्ही केव्हा शिष्य म्हणायचं नाही, त्याला 2 साधूंची गोष्ट सांगितली होती, की एक दोघांचं पटत नाही असं लोकांना वाटतं. अशी कथा सांगितली मागच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या लेक्चरमध्ये सांगितली असेल. बरं, कुठे सांगितले तर मला आठवत नाही, पण ही सांगितली हरिपाठात किंवा ह्याच्यामध्ये. त्याच्यामधला एक साधू काय म्हणतो, त्या सगळ्या शिष्यांना वाटतं हे 2 साधू आहे म्हणतात आणि यांचं काही पटतच नाही. का पटत नाही बरं? खरं तर यांचं पटायला पाहिजे. साधू दिसती वेगळाले व परिस्वरूपी मिळाले म्हणतात त्याप्रमाणे मिळायला पाहिजे. पण हे का नाही होत आहे? असं शिष्यांना वाटतं. ह्यांच्यात भेद आहे, हे शिष्यांना वाटतं. पण त्या दोघांमध्ये भेद नसतो. तो म्हणतो, "तू कुठे जातो?" "मी उत्तरेकडे चाललो." "ठीक आहे," म्हणे, "मी दक्षिणेकडे चाललो." इथपासनं मतभेद आहे असं वाटतं. पण जेव्हा ते दोघं परत येतात, त्यावेळेला ते म्हणतात, "काय तुला मिळालं रे?" तेव्हा तो म्हणतो, की "खरं म्हणजे मी सगळंच सोडून दिलंय. मला काहीच नकोय आणि मी हे सगळं निरसून टाकलेलं आहे. आता एकमेव अद्वितीय आहे, तेच परब्रह्म आहे." तेव्हा तो म्हणतो, "नाही, नाही, मीच ब्रह्म आहे. हे सगळं विश्व मीच आहे आणि मीच ब्रह्म आहे." आता हा मीच जो आहे, तो अहंकाराचा मी नाही. मीच ब्रह्म झालोय हे तत्वज्ञान ज्ञानेश्वर माऊली सांगतात. तर या सगळ्या गोष्टींचा निरसन करून मी ब्रह्म आहे हे सगळ्या गोष्टी 8ही देहांचा निरसन करून मग निरास करून मग आपल्याला 82 तत्वाचा निराश करून मग परब्रह्म तत्वाशी एकरूप होता येतं. तो अनुभव घेणारा त्याच्यापासून वेगळा राहत नाही, तो त्याच्यात विलीन होऊन जातो. हे जे सांगितलं झालं हे केवळ अद्वैत तत्वज्ञान, जे समर्थाने सांगितलं. अशा पद्धतीने म्हणण्याची पद्धत वेगळी आहे, असं जे मी मगाशी सांगितलं ते याप्रमाणे. पुढचा जो प्रश्न होता तो प्रश्न असा होता, परा एक मिनिट. परा पश्यन्ति मध्यम वैखरी नाही, त्याच्यापैकी 2 नाद वाली आणि ध्वनी, नाद नाद. आणि ध्वनी. हा, तर नाद आणि ध्वनी याच्यामध्ये काय फरक आहे असं जर व्यावहारिक दृष्ट्या काय फरक आहे तो आता मी काही सांगत नाहीये, कारण तो आपल्याला गुगलवरती त्याच्या सगळ्या व्याख्या मिळतील. नाद म्हणून टाका, ध्वनी म्हणून टाका, ते सगळे त्याचे व्याख्या तिथे येतात. त्यामुळे तो प्रश्न नाही, ते सांगण्याची काय आवश्यकता नाही. पण आपल्या आध्यात्मिक दृष्टिकोनातून जर म्हटलं तर परा पश्यन्ति मध्यमा वैखरी असे 4 हे. परावाणीमध्ये स्फुरण होतं. स्फुरण होतं म्हणजे स्पंदन होतं. त्यावेळे त्याला उन्मेष असं नामकरण केलं जातं. पश्यन्ति वाणीमध्ये ध्वनिरूप त्याचं होतं, विचार केला जातो त्याच्यावरती हृदयामध्ये, आणि हे बेंबीजवळ, परावाणी बेंबीजवळ हृदयाशी त्याच्यावरती विचार केला जातो, त्याला ध्वनिरूप असं म्हटलं जातं. म्हणजे नाभीच्या ठिकाणी जे स्फुरण होतं त्याला उन्मेष असं नामकरण केलेलं आहे. ते हृदयात पश्यन्तीमध्ये आलं की त्याला ध्वनी असं म्हटलं जातं. ध्वनी हा सूक्ष्म असतो आणि अर्थरूप असतो. त्यामुळे त्या ज्या स्पंदन आहे त्या स्पंदनाचा अर्थ काय आहे तर एकाकी न रमते बहुश्याम, हे त्याचा अर्थ आहे. एकोहम हे स्पंदन आहे, पण बहुश्याम किंवा एकाकी न रमते हे त्याचं ध्वनी आहे. हा ध्वनी जो आहे ते अर्थरूप प्राप्त करून देणारा जो असतो, पण जो सूक्ष्म असतो त्याला ध्वनी असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर ध्वनी कंठात आला, कंठामध्ये आला की त्या शब्दाची पूर्वावस्था प्राप्त होते. शब्द तयार होत नाही, शब्दाची पूर्वावस्था प्राप्त होते. त्या पूर्वावस्थेला, कारण तिथे ध्वनी, इथे कंपन होतात आणि तो ध्वनी कसा निर्माण करायचा याच्यावर विचार होतो. त्याचं उदाहरणही मागे मी दिलं होतं की शहाणी आहे, हा आणि शहाणीच आहे, शब्द शहाणी हा निर्माण झालेला आहे, त्याच्यावरती विचार केला गेलेला आहे की हा शब्द शहाणीच आहे.
शहाणी आहेस हं असा वापरायचा आहे का शहाणी आहेस असा वापरायचा आहे, असा हा विचार केला जातो हृदयामध्ये. हा ध्वनी तिथे निर्माण होतो, दोन्ही ध्वनी निर्माण होतात. ते सूक्ष्म असतात, अर्थरूप असतात. पण कंठात आल्यानंतर नक्की कोणता वापरायचा आहे तो ठरवला जातो आणि ती स्पंदनं वर खाली केली जातात. ही जी शब्दाची पूर्वावस्था आहे त्याला नाद असं म्हटलं जातं. आणि नाद ज्या वेळेला फिक्स होतो की नाही आपल्याला म्हणायचंय शहाणी आहेस हं, मग तो नाद एकदा तिथे ठरला, ती कंपन संख्या ठरली की आपोआपच वैखरी रूपातनं शब्द बाहेर पडतो. म्हणजे परावाणी जवळ उन्मेष, हृदयामधल्या पश्यंती वाणी जवळ ध्वनी, कंठामध्ये आल्यानंतर जी शब्दाची पूर्वावस्था असते त्याला नाद आणि पुढे शब्द वैखरीतून बाहेर पडतो त्याला शब्द असं म्हटलं जातं. म्हणजे हे आपण दिलेली नामाभिधानं झालं. आता ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं नाम मुरत मुरत अंतर्मुख प्रवासामध्ये आपल्याला नाद ध्वनी वगैरे हे महत्वाचे आहे. बहिर्मुख प्रवासामध्ये काही नाही, आपण जे शब्द टाकतो ते. आणि शब्द म्हणजे केवळ वायू असं म्हटलेलं आहे समर्थाने. काही नाही, नुसतं हवेत जातो तो. त्याचं त्याला काही रूप आहे, धरावं लागतं, पकडावं लागतं, काही नाही. आता वैखरी वाणीतून नाम मूर्त त्यावेळेला इथे ते म्हणजे उलटा प्रवास सांगते हा मी. वैखरी वाणीतून जे शब्दरूप असतात ते आपले आतमध्ये जातात, शब्द उच्चार होत नाहीत आणि मग ते जेव्हा कंठामध्ये येतात तेव्हा नाद घोष सुरू होतो. मध्यमा वाणीमध्ये तो चालतो. इथे नाद घोष नादामध्ये तो आपण जातो आणि मग आपले फक्त ओठ हलायला सुरुवात होते. हे सगळं मी आधी सांगितलेलं आहे. तर ओठ हलायला सुरुवात होते म्हणजे हालचाल आहे, पण इथे ती कंपन निर्माण होतात. आणि ही कंपन झाल्यानंतर जी पूर्वावस्था त्याची प्राप्त व्हायची म्हणून आपल्या हृदयामध्ये नाद घोष चालू होतो. हा नाद घोष सातत्याने हृदयात चालू होतो त्यावेळेला त्या हृदयाकाशातला जो परमेश्वर आहे तो घोष करायला सुरुवात करतो आणि त्याच्याशी आपण तल्लीन व्हायला लागतो. म्हणजे नाम आणखीन आणखीन मुरायला लागतो. हा नाद सुद्धा मुरायला लागतो आणि तो ध्वनी रूपामध्ये पश्यंती वाणीमध्ये म्हणजे हृदयामध्ये जातो. म्हणजे कंठामध्ये असलेला नाद, कंठामध्ये पूर्वावस्था आहे त्याला नाद म्हणतात. त्या कंठामध्ये नाद होतो, आपण नुसतंच हलवत राहतो आणि तो जर मुरला तो नादघोष इथल्या इथे होत राहतो. म्हणजे बाहेर आपण मुखाने काही बोलू दे, बाहेर काही कार्य करू दे, पण अंतरी अनुसंधान राहते ते इथे राहतं कंठामध्ये. तो जो आहे तो नाद कंठामध्ये राहतो, पण तो कंठातनं जेव्हा खाली मुरतो आणि मध्यमा वाणीपर्यंत होतो ते त्यावेळेला तो नाद घोष ध्वनी स्वरूपात होतो पश्यंती वाणीमध्ये. हा जो ध्वनी आहे तिथे तो बसलेला असतो आणि तो बसलेला असतो त्यावेळेला कबीर म्हणतात राम हमारा जप करे हम बैठे आराम. म्हणजे हा ध्वनी सूक्ष्म रूपामध्ये प्रवेश करतो आणि हृदयाच्या दहराकाशामध्ये जो बसलेला आहे तो जसं सगळं आपलं हे शरीर चालवतो, वेगवेगळ्या क्रिया करतो, पण आतमध्ये ते मात्र राम हमारा जप करे हम बैठे आराम म्हणून तो ऐकतच राहतो. त्यावेळेला तो भगवंताचं ऐकतो आणि पहिल्यांदा भगवंत त्याचं ऐकत असतो, नंतर भगवंताचं तो ऐकतो. हे सगळ्या गोष्टी ह्याच्या आधीच्या प्रवचनात सांगितलेल्या आहेत. आणि मग तो काय करतो? रक्ताभिसरण करतो. आपण झोपल्यानंतर तसं हे नाम रोमारोमामध्ये भरतो. अगदी नख शिखांत भरतो. म्हणून गोंदवलेकर महाराजांच्या कुठेही हात लावलात तरी नामच येत होतं, ऐकू येत होतं. हा ध्वनी आहे. हा ध्वनी जो आहे तो ज्या वेळेला कुठेही आपटत नाही, हे ध्वनी निर्माण होतात ते कुठेतरी कंपन एकमेकांवर आपटून वगैरे म्हणजे असे ध्वनी होतात. त्या ध्वनीचं रूपांतर ध्वनीमध्ये रूपांतर झालं की तो सूक्ष्म अर्थरूप होतो. पण हा जो ध्वनी आहे तो ज्या वेळेला कुठेही आपटत नाही तेव्हा तो अनआहत, कुठेही न आपटणारा म्हणजे अनाहत ध्वनी निर्माण होतो, तो परावाणी जवळ. आणि हा अनाहत ध्वनी म्हणजे मी जे घंटेचं उदाहरण दिलं होतं
की आधी द्वैत आहे, एकमेकावर आपट्य आहे, पण नंतर कुठेच कोणी नाही, सगळंच केलेलं आहे, पण गुंजन चालू आहे. ते गुंजन, तो अनाहत नाद आहे. आणि मग तो जेव्हा निर्माण होतो तेव्हा तो परेहून परताप भेटतो. हे सगळं या पद्धतीने नाद, ध्वनी वगैरे ह्याच्यामधला फरक आहे. आणि म्हणजे आध्यात्मिक दृष्टिकोनातनं मी आता सांगितलं. आता ह्याच्यामध्ये सुद्धा थोडं प्रॅक्टिकल मध्ये जर आपण गाण्याच्या दृष्टिकोनातनं, हे समर्थांनी सांगितलेलं आहे, दशक 17 समास 5, त्याच्यामधला अर्थ वाचा. त्याच्यामध्ये बेलसर यांच्या ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. ते फक्त जाता जाता एक 2-3 वाक्यात सांगते आणि थांबते. अजपा जप आपण म्हणतो ना, अजपा जप, त्याच्याबद्दल त्यांनी त्याच्यात माहिती दिलेली आहे. हा मध्यनाद जो आहे ना, ह्या मध्यनाद म्हणजे तारस्वर, मध्यम स्वर आणि घोरस्वर असे त्यांनी सांगितलेले आहे. हा घोरस्वर जो आहे ना, तो नाभीपाशी असतो. आणि तो नाभीपाशी असलेला म्हणजे आपण आता जे सांगितलं त्याप्रमाणे नाभीपाशी असतो आणि तो मणिपूर चक्राला, हे ध्यान योगाच्या दृष्टीने पण त्यांनी सांगितलंय आणि संगीताच्या दृष्टीने पण सांगितलंय. म्हणजे ज्यांना संगीताची आवड आहे त्यांना बघा ना, संगीतामध्ये ध्यान लागतं ना, हेही सांगितलं जातं. तसं ते जे घोरस्वर आहे हा नाभीस्वर पाशी निर्माण होतो आणि तो मणिपूर चक्राशी येतो. मध्यस्वर जो आहे तो हृदयात होतो आणि तो अनाहत चक्राला मारत राहतो. पण तो खाली मोरला की अनआहत असा निर्माण होतो. आहत कुठे मारला जात नाही, असा खाली निर्माण होतो नाभीपाशी आल्यानंतर. पण जो हृदयात असतो तो अनाहत चक्राशी सारखा ढकलत असतो. अनाहत चक्राला नको, आता आपण खाली जाऊया, खाली जाऊया, म्हणजे परावाणी पर्यंत जाऊया. हा मध्य स्वर आहे. आणि हा मध्यस्वर तारस्वराच्या दुप्पट असतो असं त्याच्यात त्यांनी सांगितलं. तुम्ही डिटेलमध्ये वाचा. हा मध्य जो नाद आहे ना, तो तारस्वर आहे. हा मध्य स्वर जो आहे तो अनाहत चक्राला हे करतो आणि तारस्वर आहे हा डायरेक्टली सहस्र दल चक्रापर्यंत जातो. म्हणजे तारस्वर, मध्यम स्वर, घोर स्वर हा उलटा प्रवास जरी आपला असला तरी सुद्धा तो पूर्ण मुरल्यानंतर सहस्रादल चक्र जागृत होतो ना. त्यामुळे तो तारस्वर जो मध्यम स्वर, घोर स्वर असा करत करत येतो आणि ते मणिपूर चक्राशी पर्यंत आल्यानंतर ती कुंडलिनी पुन्हा जागृत येते आणि वेळखे घालत वरती जाते, हे जे वर्णन केलेलं आहे, आणि सहस्रदल चक्राला ढकलते आणि मग ते सगळं अंगावर वाहत वगैरे. ते पुढचा सगळा तो अजपा जप आहे. अशा पद्धतीने दशक 17 समास 5 मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे या पद्धतीने पण काही जणांनी सांगितलेलं आहे असं मला सांगायचंय. अशा तऱ्हेने ही मांडणी प्रत्येकाची वेगळी आहे. त्याप्रमाणे त्याचे शब्द, त्याचे अर्थ वेगवेगळे आहेत, पण तरी सुद्धा मूळ तत्वज्ञान सगळ्यांनी तेच ठेवलेलं आहे. मांडणीतला फरक आहे एवढं आपण लक्षात घेऊ आणि इथे थांबू. मला असं वाटतं याच्यातून काही प्रश्न असतील तर आपण पुढे नंतर विचारू. हो, इथे निलिमा कुलकर्णी यांनी अजून 2 प्रश्न विचारले होते. ते मी वाचून दाखवते. त्यांनी म्हटलं की आय स्टडीड स्वामी विद्यारण्य पंचदशी इन आश्रम. We did not have Mahamaya or Mahakaran as phrases. Which part of Vedanga did it come from? We had Avasthatraya, Degatraya. मी त्यांना अनम्यूट करते. त्यांना याविषयी काही अजून मला वाटतं हा प्रश्न विस्तारित आहे, पण आता जे मी सांगितलं, आता पंचदशी हा ग्रंथ कोणत्या ह्याच्यावरती अवलंबून आहे, तर पंचदशी मधले जे वाद जे आहेत ते तुम्ही त्यांना म्हणा, तुम्ही वाचाच निलिमाताईंना. पंचदशीतले पहिले सगळे वाद वाचा. वाद वाचा म्हणजे त्याच्यामध्ये दार्शनिक लोकांचे सगळे वाद त्याच्यात सांगितलेले आहेत, जे मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे. त्यामुळे अवस्थात्रय जरी त्याच्यामध्ये म्हटलेलं असलं तरी आपण ग्रंथ कोणता वाचतो हे जे मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे आपण अनुसरण करायला पाहिजे. मग पंचदशीचा ज्यांचा अभ्यास झालेला नाही आणि ज्यांनी फक्त दासबोध वाचलाय ते म्हणतील 4 देह आहेत, तनु चतुष्टय. तर काही जण म्हणतील नाही 3च देह आहेत. हेच तत्वज्ञान उपनिषद त्यांना म्हणा जर वाचलं तर उपनिषदात सुद्धा काही ठिकाणी, मला एक्झॅक्ट आठवत पण मला वाटतं छांदोग्यात
त्यांनी फक्त 3च भूत मानलेली आहेत. आम्ही पंचभूत मानतो की नाही, मग त्यांनी का नाही मानली? तर तो ग्रंथ वाचला की समजेल की ते कोणत्या ह्याला अनुसरून आहे, त्याप्रमाणे ते असतं हे मुळात लक्षात ठेवायचं. त्यामुळे पंचदशीमध्ये ते सांगितलंय याचा अर्थ तेच सगळ्यांनी सांगितलं पाहिजे असं नाही. त्याचं कारण मूळ सिद्धांत एक असला तरी त्याचे जे पुढे पुढे प्रसार होत गेलेला आहे, तो प्रसार सिद्धांत तोच आहे, पण वेगवेगळे संप्रदाय वेगवेगळे आले, त्यांची त्यांची सिद्धांत पद्धती मांडताना त्यांनी ती लोकांशी निगडीत केली आहे. त्यामुळे ती आचरणार्थ मांडलेली आहे, ती त्या त्या काळानुसार मांडलेली आहे. आणि म्हणून हे सगळे भेद आहेत. अन्यथा त्याच्यामध्ये भेद नाही, हे नक्की आहे. तुम्ही तो प्रश्न पाठवून द्या. पंचदशी आहे माझ्याकडे, पण तरी सुद्धा मुळात मग आपण एवढं आता पंचदशीच्या तुम्ही पंचदशी जर वाचली असेल, मोस्टली सगळ्यांनी तुमच्यापैकी वाचली असेल, त्याच्यात तर इतके वाद आहेत, ते वाद ऐकता ऐकता शेवटी असं वाटतं ते सगळं बाजूला राहू दे, मूळ काय ते सांगा आम्हाला. इथपर्यंत त्याच्यातले वादविवाद विद्यारण्य स्वामींनी उत्तम रीतीने मांडलेले आहेत. म्हणजे ज्याला सखोल अभ्यास करायचा त्यांनी तो निश्चित करावा, हे आहे. पण म्हणून त्या ग्रंथाचा दुसऱ्या ग्रंथाशी संबंध लावायला जाऊ नये, कारण तो कोणत्या ह्याच्यातनं सांगितलंय ते महत्वाचं आहे. ह्या भूमिका लक्षात ठेवा, त्या त्या ग्रंथाच्या भूमिका लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. त्यांचा पुढचं होता की लास्ट श्लोक हॅज रंभा गर्भ मीनिंग इन शब्दकोश इज केळीचा गाभा. हो हो, आय थिंक दॅट फिट्स बेटर इन दॅट श्लोक, असं त्यांनी म्हटलं. तो श्लोक आपला झालाय आणि त्याच्याबद्दल मी सांगितलंय की केळीचं एक एक साल जसजसं काढत जावं, आत काहीच राहत नाही. त्याच्यावरती मी कांद्याचं पण उदाहरण दिलं, कारण केळीचं आपण काढायला कधी जाणार, त्याच्यापेक्षा कांदा घरात असतो, काढून बघा, एक 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 पापुत्रा काढा, आत काय आहे मला सांगा. काहीच नाही. ते काहीच नाही म्हणजे नाहीच का? तर नाही. आता बघा, काहीच नाही आणि जसं देव जगात आहे का जग देवात आहे का, ते जे आहे काहीच नाही म्हणजे नाहीच का? तर नाही, आहे ना. काय आहे? जे सगळ्यामध्ये भरून आहे ते तत्व त्याच्यामध्ये आहे, ते असतची असे आहे. हे आपण त्या रंगागर्भमध्ये सांगितलं होतं. फक्त त्यावेळेला ती रंभेची गोष्ट सांगितली नव्हती. ती गोष्ट पुढच्या वेळेस सांगून मी पुढचा दशक सॉरी पुढचं प्रकरण सांगायला सुरुवात करेन. ओके, चालेल. एवढेच प्रश्न आहेत, आपण काही मिसिंग नाही आता. बर, बघूया. तरी हे 2 नुसते मला पाठवून ठेव. कधीतरी त्याचा पुढच्या ह्याच्यात उल्लेख आला तर मी म्हणेन, पंचदशीत चालेल. विचारलं ते इथे आहे तसं. पाठवते. कारण सगळ्यांचं शेवटी तत्वज्ञान एकच असतं, हे पक्क लक्षात ठेवायचं. मांडण्याची पद्धत वेगळी असते. आपण जो ग्रंथ वाचतोय त्यानुसार त्याचा विचार करायचा, म्हणजे आपल्याला त्याचा आस्वाद घेताही येतो. धन्यवाद. थांबूया. हो, चालेल. पुढच्या वेळेचं मी फक्त सांगते तुला.